कथा आहे अवचिन्ह. लेखक रत्नाकर मतकरी. त्यांच्या मध्यरात्रीचे पडघम ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे. ऐकूया. अवचिन्ह. हातात रिव्हॉल्वर घेऊन तो उभा होता. शेजारीच त्याच्या तरुण पत्नीचा मृतदेह पडला होता. त्याने एका पाठोपाठ एक झाडलेल्या गोळ्यांच्या आवाजाचे पडसाद अजून पुरते विरलेही नव्हते. त्याच्या पत्नीच्या डोक्यातून अजूनही रक्त गळत होतं. खाली जमलेलं रक्ताचं थारोळं क्षणाक्षणाला वाढत होतं. रिव्हॉल्वरचे बार ऐकून जमा झालेले लोक दारातच उभे होते. त्याच्याकडे भयचकित नजरेने पाहत होते. त्याच्या हातातल्या रिव्हॉल्वरकडे पाहून कुणालाच पुढे जाण्याचा धीर होत नव्हता. तो त्यांच्याकडे रोखून पाहत होता. त्याचा चेहरा विलक्षण हिंस्त्र दिसत होता. हा त्याचा नेहमीचा शांत चेहरा नव्हता. कसल्या तरी भयंकर नशेत झिंगल्यासारखा तो विचित्र दिसत होता. केस विस्कटलेले, डोळे तांबारलेले, कपाळापर्यंत रक्त चढल्यामुळे चेहरा लाल बुंद झालेला आणि ओठावर लांडग्यासारखं क्रूर हसू. तो त्यांच्याकडे पाहत होता आणि ते त्याच्याकडे. त्यांना एकमेकात कुजबुजण्याचं देखील धैर्य राहिलं नव्हतं. लहानशी हालचाल केली तरी तो आपल्याला टिपेल अशीच भीती जणू काही प्रत्येकाला वाटत होती. एखाद्या चित्रासारखी ती माणसं तिथल्या तिथे गोठून उभी राहिली होती. या, पुढे या, तो अंगात संचारल्यासारखा ओरडत होता. मला पकडा, पोलिसात द्या. मी माझ्या बायकोचा खून केलाय. मी खुनी आहे, पण मला त्याचा पश्चाताप होत नाही आहे. चांगलंच झालं ती मेली ते. मला ती नजरेसमोर देखील नकोय. शपथ सांगतो, आय हेटेड हर लाईक एनिथिंग. मी तिचा द्वेष करतो, भयंकर द्वेष करतो. आय स्टील हेट हर. मला तिचा तिटकार आलाय. ती वाईट आहे, ती भयंकर वाईट आहे, दुष्ट, नादान. आय हेट हर. दाराजवळ जी माणसं जमली होती त्यांच्यातलं कुणीतरी मागच्या मागं गेलं आणि त्याने पोलिसांमध्ये फोन केला. काही मिनिटातच सायरन वाजला. पोलिसांची गाडी इमारतीसमोर थांबली. इन्स्पेक्टर भराभर जिना चढून आले. त्यांच्या पाठोपाठ 2 कॉन्स्टेबल्स. लोकांनी बाजूला होऊन पोलिसांना वाट करून दिली. रिव्हॉल्वर समोर धरूनच इन्स्पेक्टर ओरडले, ड्रॉप दॅट गन ॲट वन्स. त्याने आज्ञाधारकपणे रिव्हॉल्वर खाली टाकलं. त्याच्या मुद्रेवरचं ते क्रूर हास्य अधिकच पसरट झालं. डोंट वरी, तो चिडलेल्या विचित्र आवाजात म्हणाला. मी तुम्हाला नाही मारणार. मी तुम्हाला मारणार नाही. मी तिला मारेन, अजून मारेन, पुन्हा मारेन. आय हेट हर. त्याने पोलिसांना मुळीच प्रतिकार केला नाही. उलट हात पुढे करून तो त्याच विचित्र आवाजात म्हणाला, कम ऑन, अरेस्ट मी. मी माझ्या बायकोचा खून केलाय. मला पकडा. आय डोंट माइंड. नो, नॉट ॲट ऑल. मला द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण ती मेली ना? मेली की नाही? हां, देन आय एम रेडी टू कम विथ यू. तो आपण होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. हा सगळा प्रकार पाहत इतका वेळ चित्रासारख्या उभ्या असलेल्या माणसांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि ती पंचनाम्याला मदत करू लागली. कम ऑन नाव. पोलीस स्टेशनवर त्याला आपल्या समोरच्या खुर्चीत बसून इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्हाला जे काय कन्फेशन द्यायचं आहे ते आता द्या. कन्फेशन? व्हॉट कन्फेशन? त्याने चकित होऊन विचारलं. कबुली जबाब. तुम्ही आपल्या बायकोचा खून केला त्याचा. खून? त्याने आश्चर्याने विचारलं. कुणाचा? तुमच्या बायकोचा. आणि कुणाचा? किंचित वैतागून इन्स्पेक्टर म्हणाले, माझ्या बायकोचा खून झालाय.
तो एकदम किंचाळून उभा राहिला. खाली बसा. इन्स्पेक्टर खेकसले. नाटकं नको आहेत. तुमच्या बायकोचा खून केलाय तुम्ही स्वतः. तरीच गाडीत बसल्यापासून मला कळत नव्हतं मला तुम्ही इथे कशासाठी. आणि बोलता बोलता तो एकदम रडू लागला. नाही हो, तुमची काहीतरी चूक होते. माझ्या बायकोचा खून झालेला असणं शक्यच नाही. ती जिवंत आहे. ती जिवंत आहे. त्याला शोक अनावर झाला. इन्स्पेक्टरनं गोंधळल्यासारखं झालं. पण एवढ्या तेवढ्याने ते गांगरून जाणारे नव्हते. त्यांनी असे खूप गुन्हेगार पाहिले होते. भावनेच्या भरात गुन्हा करून जाणारे, त्याबद्दल फुशारक्या मारणारे आणि पोलीस स्टेशन दिसताच तो नाकारणारे. जसं काही परिणामांची कल्पना आल्यानंतर त्यांचं मन त्यांना खायला लागतं. आपण हा गुन्हा केलाच नसता तर किती बरं झालं असतं असं वाटायला लागतं. पण आपण तो केलाच नाही असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते. किंवा त्याहूनही अधिक हुशार गुन्हेगार, गुन्हा केल्यानंतर वेडाचं सोंग पांघरणारे, गुन्हा केला तेव्हा मन ठिकाणावर नव्हतं असं भासवणारे. पण या सगळ्यावरचे पोलिसी उपाय इन्स्पेक्टरनं बरोबर ठाऊक होते. म्हणून ते या माणसाच्या बोलण्याला फारशी दाद देणार नव्हते. हे बघा, ही सगळी सोंगं ढोंगं आम्हाला समजतात. तुम्ही खून केल्याचा कबुली जबाब लिहून देणार आहात की नाही एवढंच सांगा. आता त्याच्यात रडण्याचा भर ओसरला होता. तो अगदी शांतपणे म्हणाला, यात काहीतरी चूक होते. मला आठवतं तेवढं सगळं सांगायला मी तयार आहे. पण मला ती जिवंतच आठवते. तुम्ही हे सगळं खून बिन म्हणता ना, ते काहीही मला ठाऊक नाही. खरंच ठाऊक नाही. पुन्हा त्याचे डोळे पाण्याने भरून आले. पण तुम्ही म्हणता ते खरंच असेल तर ते भयंकर आहे. कारण त्याने खालचा ओठ गच्च दाबून धरला. आलेला हुंदका परतवला. कारण माझ्या बायकोवर फार फार प्रेम होतं हो. नुकतंच आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण. हुंदका देऊन तो म्हणाला, आजच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. इन्स्पेक्टर थक्क झाले. लग्नाच्या वाढदिवशी हा माणूस आपल्या बायकोचा विलक्षण द्वेषानं खून करतो आणि वर आपलं तिच्यावर प्रेम आहे असं सांगतो. हे सगळं नाटक असणार यात त्यांना तीळ मात्र संशय नव्हता. पण तरीही एका गोष्टीचा मेळ बसत नव्हता. मघापासून ते त्याच्याकडे बारकाईने पाहत होते. त्याच्या चेहऱ्यात आता फार फरक पडला होता. केस विस्कटलेले होते. डोळे अजूनही तांबारलेलेच होते. पण त्या डोळ्यातला मघाचा तो हरवलेला भाव आता बदलला होता. चेहऱ्यावरचं ते क्रूर हास्य मावळलं होतं. त्या माणसाचा चेहरा थकलेला वाटत होता, पण तरीही शांत होता. आणि विशेष म्हणजे हा एका सभ्य माणसाचा चेहरा होता. या माणसाच्या हातून खून घडू शकेल असं अजिबात वाटत नव्हतं. पण हा घडला होता. इतक्या लोकांनी तो प्रत्यक्ष पाहिला होता. त्या माणसानं तो स्वतःच्या तोंडून बोलून दाखवला होता. पण जेव्हा तो ते शब्द उच्चारत होता तेव्हाचा त्याचा विचित्र चढलेला आवाज आणि आत्ताचा हा शांत दुःखी स्वर, तो नाटक करत होता हे उघडच होतं. पण तरीही त्याचं दुःख नाटकी वाटत नव्हतं. उलट एखाद्या सभ्य माणसाप्रमाणेच तो संयमाने वागत होता. जाहीर ठिकाणी दुःखाचं प्रदर्शन करू नये हे लक्षात घेऊन दुःख दाबण्याचा प्रयत्न करत होता. पण जितकं ते दाबावं तितके उमाळ्यांवर उमाळे येत होते. झालं, आता ते सगळं आलं. इन्स्पेक्टर मनाशी म्हणाले. ते उपाशी ठेवणं, हाल करणं आणि शेवटी अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने कबुली जबाब देणं, हे गुन्हेगार तरी पोलिसांचा अंत पाहतात. हा माणूस इतका सभ्य दिसणारा, त्याला मारहाण करणंही जीवावर येईल. बरं, गुन्हा चांगला कबूल करून मोकळा झाला होता.
पुन्हा नाकारून त्याला काय मिळणार? तापच की नाही, त्याला आणि आम्हाला दोघांनाही. आणि एकदम त्यांना आपल्या प्राध्यापक मित्राची आठवण झाली. पोलिसांच्या पद्धतीवर तो नेहमी टीका करायचा. नुसत्या हडेलहप्पी वागणुकीपेक्षा आणखीन पुष्कळ चांगल्या मार्गांनी गुन्ह्याचा तपास लावता येतो, असं तो म्हणायचा. असली एखादी केस आली ना तर मला कळव, असं म्हणायचा. इन्स्पेक्टरांनी प्राध्यापकांचा फोन नंबर फिरवला. अर्ध्या तासानं प्राध्यापक पोलीस स्टेशनवर आले. तेव्हापर्यंत तो गृहस्थ पुष्कळ शांत झाला होता. इन्स्पेक्टरशी तो खूपच अदबीने वागत होता. त्यांनीही आपला पोलिसी खाक्या बाजूला ठेवून त्याला सौम्यपणे इकडचं तिकडचं बरंच काही विचारलं होतं. सगळ्यांची उत्तरं त्यानं पटशितली दिली होती. खुनाविषयी मात्र त्याला काहीही आठवत नव्हतं. आणि आपल्यावर खुनाचा आरोप आहे यापेक्षा आपली लाडकी पत्नी वारली याचंच दुःख त्याला अधिक होत होतं. प्राध्यापकांनी त्याचं म्हणणं नीट समजून घेतलं. त्याच्या घरचा प्रकारे इन्स्पेक्टरनं त्याच्या समोरच सांगितला. त्यांचं सांगणं तो गृहस्थ आश्चर्याने ऐकत होता. यातलं काहीच तुम्हाला आठवत नाही? प्राध्यापकांनी आपल्या विरळ होत चाललेल्या केसावरून हात फिरवीत विचारलं. त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता तो म्हणाला, प्लीज 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 माझी एक रिक्वेस्ट आहे, मला जरा घरी नेता का? हां, मला तिला एकदाच पाहू दे, शेवटचं. आणि इन्स्पेक्टर म्हणतात म्हणून, पण मला तरी वाटतं की ती अजून जिवंत आहे. घरी गेल्यावर ती मला जिवंतच भेटेल. नेहमीचा शिरस्ता बदलून त्याला परत घरी नेण्यात आलं. पण जाईपर्यंत फार उशीर झाला होता. तिला स्मशानात नेण्यात आलं होतं. आय एम सॉरी, तुम्हाला तिला पाहता येणार नाही, प्राध्यापक त्याला म्हणाले. तो काहीच बोलला नाही. जाऊया ना परत? इन्स्पेक्टरने विचारलं. नाही, मला ती जागा बघायची आहे, प्राध्यापक म्हणाले. जिथे तिचा खून झाला ती. तिघेही त्या घरात गेले. दारावर कॉन्स्टेबलने बाजूला होऊन वाट दिली. चांगला सजवलेला दिवाणखाना, टी व्ही, रेडिओ, फोन, सोफा सेट, भिंतीवर चित्र, फुलदाण्यांमध्ये फुलं. ही माणसं नुसतीच सधन नाहीत, रसिकाही आहेत, प्राध्यापक विचार करत होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालेलं. बायकोने किती हौसेने शृंगारला होता हा संसार. आणि आता वर्ष पुरं व्हायच्या आत त्या संसाराची ही वाताहत. ती इथं पडली होती, इन्स्पेक्टर दाखवत होते. आणि हा इथे उभा होता, असाच इथेच. पुन्हा ठार मारेन मी तिला, तो विचित्र चढ्या आवाजात ओरडून म्हणाला. पुन्हा ठार मारेन. त्याचा चेहरा पुन्हा मगासारखा क्रूर दिसू लागला होता. कपाळात रक्त चढलं होतं. हाताच्या मुठी वळल्या होत्या. हातात रिव्हॉल्वर असतं तर त्याने पुन्हा ते झाडायला कमी केलं नसतं. आय हेट हर, तो ओरडत होता. आय हेट हर, आय थरली हेट हर. पोलीस स्टेशनवरचे सारे दिवे जळत होते. तो समोर बसला होता आणि इन्स्पेक्टर त्याचा कबुली जबाब लिहून घेत होते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून मी माझ्या फर्ममधून लवकर निघालो. वाटेत कार थांबवली आणि फुलं घेतली. नुसती ग्लॅडिओला. तिला ग्लॅडिओला फार आवडायची. इतर फुलांची गर्दी नको वाटायची म्हणून फक्त ग्लॅडिओलाचा गुच्छ. इन्स्पेक्टर अधीरपणे काहीतरी बोलणार होते, पण प्राध्यापकांनी त्यांना थांबवलं. त्याला बोलू दे असं खुणावलं. फुलांचा गुच्छ हातात धरून मी बेल वाजवली. बायकोनंच दार उघडलं. घरात दुसरं कोणीच नव्हतं. मी दार पायाने लोटल्यासारखं केलं आणि तशीच तिला मिठी मारली. तिने काहीतरी खोटी तक्रार केली, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. तीही क्षणार्धात माझ्या स्वाधीन झाली. काही क्षण आम्ही तसेच एकमेकांना गच्च मिठी मारून उभे राहिलो. मग थोड्याच वेळाने ती बाजूला झाली. पुन्हा तक्रारवजा काहीतरी बोलली, म्हणजे असंच माझे केस विस्कटलेत किंवा असंच काहीतरी. मी हसलो.
ती घरात गेली आणि माझे बूट काढून व्हायच्या आत चहा घेऊन आली. माझी ही एक सवय आहे. मला अगदी घरात आल्या आल्या चहा लागतो. ती देखील माझ्या एकूण एक बारीक सारीक सवयी लक्षात ठेवून तसं वागते. मला जास्तीत जास्त बरं वाटेल असं करते. म्हणजे करायची. आवंढा घेऊन तो म्हणाला. इन्स्पेक्टर हरवल्यासारखे प्राध्यापकांकडे पाहत राहिले. कुठे चाललं हे सगळं? पण प्राध्यापक शांतपणे ऐकतच होते. तिने 2 कप चहा आणला आणि आम्ही दोघं पीत बसलो. मला एकट्याने खायला प्यायला कधीच आवडत नाही. ती कितीही कामात असली तरी मी तिला माझ्याबरोबर येऊन बसायची सक्ती करायचो. चहा पिता पिता ती म्हणाली, आज एक गंमत झाली. मी विचारलं, कसली? ती म्हणाली, आज कोण येऊन गेलं असेल? ओळखा पाहू. मी म्हटलं, तूच सांग. ती म्हणाली, तो आला होता. तो म्हणजे लग्नापूर्वीच्या तिच्या ओळखीतला एक जण. त्यावेळेला तिनं आपल्याशी लग्न करावं म्हणून तो तिच्या अगदी हात धुवून पाठीमागे लागला होता. तिला तो अजिबात आवडत नसे, इतका की त्याचं नावसुद्धा ती घ्यायची नाही. तरीसुद्धा तिने मला त्याच्याविषयी सारं काही सांगून टाकलं होतं. तशी फारशी गरज नसतानाही तिचा स्वभाव फार मोकळा होता. माझं नेमकं प्रेम होतं ते तिच्या या स्वभावावरच. त्यामुळे आमच्यात कसलीच रहस्य नव्हती. दोघांचाही एकमेकांवर पुरता विश्वास होता. तेव्हा पुढं मागे देखील आमच्या प्रेमाला तडा जायची भीती नव्हती. त्याला दाद न देता तिने माझ्याशी लग्न केलं. त्यामुळे अर्थातच तो माणूस फार दुखावला. लग्नानंतर बरेच दिवस तो दुःखीच होता. आमच्याकडे तर तो कधीच आला नाही. आणि आज मात्र लग्नानंतर बरोबर 1 वर्षाने आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अचूक ध्यानात ठेवून तो आला होता. तिच्यासाठी प्रेझेंट घेऊन, वाढदिवसाचं. खूप मन मोकळं करून बोलला म्हणे तो. म्हणाला, माझं चुकलं. मी इतकं मनाला लावून घ्यायला नको होतं. माझ्यापेक्षा हाच नवरा तुला अधिक योग्य आहे, हे न ते, असं बरंच काही म्हणाला. यापुढं मी तुमच्याविषयी मनात काही ठेवणार नाही, इथे येत जात जाईन, वगैरे वगैरे. तीसुद्धा थोडीशी भारावल्यासारखी झाली. म्हणाली, आमच्या मनात काही नव्हतंच, खुशाल येत जा. आमचे हे तुला फार आवडतील. तिने त्याला चहा बिस्किटं आणून दिली. तो चहा प्यायला आणि थोड्या गप्पा मारून निघून गेला. पुढे काय झालं? न राहून इन्स्पेक्टर म्हणाले. तिने मला हे सारं सांगितलं. कपशा घेऊन ती आत गेली आणि येताना एक चित्राची फ्रेम घेऊन आली. हे त्याचं प्रेझेंट असं म्हणून तिने ते चित्र भिंतीवर लावलं. मी ते पाहिलं. मग पुढे काय झालं? पुढे 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 काही नाही. इतकंच. म्हणजे इतकंच कसं असेल? मला माहीत नाही. मला माहिती आहे, आठवत आहे ते इतकंच. यानंतरचं काहीच मला आठवत नाही आहे. खून, अरेस्ट, काहीच आठवत नाही तुम्हाला? नाही, मला आठवतं आहे ते फक्त मी पोलिसांच्या गाडीत होतो तिथपासूनचं. मग तुम्ही मला इथे आणलं, खुनाचा आरोप केलात. आरोप? इन्स्पेक्टर भयंकर चिडून म्हणाले, अहो तुम्ही खून केलाय, खून. आणि आत्ता आपण घरी गेलो तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा खुनाची कबुलीही दिलीत. कुणी? मी दिली? त्याचा चेहरा विलक्षण केविलवाणा दिसत होता. हो, तुम्हीच दिली. हे प्राध्यापक त्याला साक्ष आहेत. इन्स्पेक्टरने आता हातातलं पॅड बाजूला टाकलं होतं. पिंजऱ्यात कोंडलेल्या चवताळलेल्या वाघासारखे ते फेऱ्या घालत होते. पाहिलं प्रोफेसर, या असल्या लोकांशी आमची गाठ असते. काय डोकं फोडणार यांच्यापुढे? यांना भाषा समजते ती एकच, टॉर्चर, फिजिकल टॉर्चर.
त्याशिवाय यांची फिरलेली डोकी जाग्यावर येत नाहीत. वेट अ मिनिट, जस्ट वेट अ मिनिट. प्राध्यापक चष्मा काढून तो पुसत म्हणाले, हे बघा, तिथे घरात त्याने खून केला, मग तो इथे नाकबूल केला, पुन्हा घरात गेल्यावर कबूल केला, पुन्हा इथे नाकबूल केला. मग असं तर नसेल ना की तिथं त्या घरात असं काहीतरी आहे की ज्यामुळे त्याच्या मनामध्ये ती 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 पर्टिक्युलर द्वेषाची भावना जागी होते, तिथे त्याच त्याच विशिष्ट जागी. डॅम इट, इन्स्पेक्टर टेबलावर टेकून उभं राहत म्हणाले, डॅम दॅट सुपर नॅचरल होक्स अँड पोक्स. माझ्या असल्या सुपर नॅचरल गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही आहे. म्हणा घरात काहीतरी आहे. प्रोफेसर, नव्या मेथड्सच्या नावाखाली तुम्ही जर जुन्याच आजीबाईंच्या भाकड कथा सांगणार असलात ना, तर आय एम सॉरी टू से, बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन युअर मेथड्स. आम्ही आमच्याच पद्धती वापरू, मग त्या कितीही रानटीपणाच्या असू देत. रागावू नका इन्स्पेक्टर. प्राध्यापक स्वतःचा तोल अजिबात ढळू न देता म्हणाले, तुम्ही तुमच्या मेथड्स वापरायला कधीही मोकळे आहात. फक्त 1-2 दिवस थांबा. फक्त 1-2 दिवस माझ्यासाठी. मला तरी ही केस फार इंटरेस्टिंग वाटते आणि ते घरही. नक्की नक्की तिथे काहीतरी आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर थांबतो. इन्स्पेक्टर गुरकावले. पण तुम्हाला वाटतं तसं इंटरेस्टिंग ह्या केसमध्ये काहीही नाही आहे. उभ्या उभ्या उजवा पाय डावीकडे टाकून कोपट टेबलाला टेकत इन्स्पेक्टर म्हणाले, दिस फेलो इज फुलिंग अस. फसवतोय तो साफ, ॲब्सोल्युटली फुलिंग. मी सांगतो, या माणसाने खून केलाय म्हणजे केलाय. येस, तो माणूस एकदम ओरडून उठला, मी खून केलाय आणि मला त्याचं जरासुद्धा वाईट वाटत नाही. आय हेट हर. त्याचा चेहरा पुन्हा मघासारखा क्रूर झाला होता. हातांच्या मुठी वळल्या होत्या. आवाज विचित्र येत होता. सांगितलं नाही, ही इज सिम्पली फुलिंग. त्या घराच्या थिअरीला मी दाद देत नाही. म्हणता क्षणी त्याने ते इथे सुरू केलं, म्हणजेच तो जाणून बुजून फसवतोय आपल्याला. डर्टी बीच, आय शॅल किल हर. इन्स्पेक्टर धावतच जाऊन खुर्चीवर बसले. त्यांनी पॅड पुढे ओढलं आणि म्हटलं, येस, नो विल यू गिव्ह अस अ कन्फेशन, विल यू? पण त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने पुन्हा एकदा विचारलं, देताय ना कबुली जबाब? देताय ना? त्या माणसाने क्षणापूर्वी खाली घातलेलं डोकं वर उचललं आणि झोपेतून जागं व्हावं तसं मंद स्वरात भाबडेपणाने विचारलं, कबुली जबाब? कसला कबुली जबाब? त्या रात्री प्राध्यापक अतिशय अस्वस्थ होते. काहीतरी विलक्षण विचित्र प्रकार चालला होता. त्याला स्पष्टीकरण असायलाच हवं होतं, पण ते त्यांना मिळत नव्हतं एवढं मात्र खरं. इन्स्पेक्टरची थेअरी का कोंडणे, पण त्यांना पटत नव्हती. तो माणूस बनवाबनवी करतोय इतकं सोपं स्पष्टीकरण त्यांना मान्य नव्हतं. खून केल्यानंतरही सगळी नाटकं करण्या इतका आणि स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं भराभर बदलण्या इतका उत्तम नट तो असेल? कठीण होतं हे. शिवाय माणसाकडे पाहून त्याच्या स्वभावाचा काही अंदाज येतोच ना. त्याचं बोलणं चालणं शांत, सभ्य, संयमी होतं. हा बनवाबनवी करू शकेल असं वाटत नव्हतं. खून मे बी, पण बनवाबनवी इम्पॉसिबल. त्याच्या घरात काहीतरी असल्याची ती थिअरी देखील त्या माणसाने ताबडतोब खोटी ठरवली होती. तरी देखील आपली थिअरी ते असे एकदम निकालात काढायला तयार नव्हते. आतून कुठून तरी त्यांना एकसारखं वाटत होतं की याचं रहस्य घरात, नक्कीच त्या घरातच आहे. पण मग पोलीस स्टेशनवर झालेला प्रकार, त्याचा अर्थ काय लावायचा?
घरातल्यासारखीच एखादी वस्तू पोलीस स्टेशनवर असेल का? खुर्ची, टेबल, एकच का अनेक वस्तू दोन्ही ठिकाणी एकसारख्या असतील? पण मग घरात पाय ठेवता क्षणी त्याच्यात जो संचार झाला तो पोलीस स्टेशनवर येता क्षणीच का बरं झाला नाही? आणि नंतरही 2-5 मिनिटात होऊन तो पुन्हा का गेला? त्या अवधीत पोलीस स्टेशनवरची कुठलीही वस्तू इकडची तिकडे झालेली नव्हती. तरी देखील त्याच्या घरात काय आहे हे पाहिलंच पाहिजे. त्यातलं काय पोलीस स्टेशनवर येऊ शकेल? खास परवानगी काढून प्राध्यापकांनी लगेच ते घर उघडून घेतलं. कॉन्स्टेबल बाहेरच थांबला. प्राध्यापक सावकाश आत गेले. त्यांना वाटत होतं की इथेच जर तसं काही विशेष असेल तर ते वातावरणात जाणवेल. खरं तर आज दुपारीच तिथे एक खून पडलेला होता. नंतर मंडळींनी संस्कार करून प्रेतही तिकडूनच उचलून नेलं होतं. म्हणजे ती जागा तशी भयानच वाटायला हवी होती. पण तसं विशेष काहीच जाणवत नव्हतं. मगाशी काही जाणवलं नव्हतं आणि आत्ताही नव्हतं जाणवत. तर इतर कुठल्याही फ्लॅटसारखाच तो फ्लॅट वाटत होता. प्राध्यापकाने चष्मा पुसला. डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावरून एकदा हात फिरवला आणि ते बारकाईने खोलीतल्या एक वस्तू पाहायला लागले. त्यातली कुठली वस्तू आज अचानक पोलीस स्टेशनवर हजर झाली असेल? कुठलीही नाही. कुठली येऊ शकेल? कुठलीही नाही. टिपॉयवरच्या शोभेच्या वस्तू, सोफा सेट, टेबलावर पडलेला फुलांचा गुच्छ, टेबल. पण पोलीस स्टेशनवरचं टेबल असं नव्हतं. इन्स्पेक्टरच्या हातात पॅड पेन्सिल होती, पण ती इथे नव्हती. ते चित्र नुकतंच भिंतीवर लावलेलं, TV सेट, त्यावरचा जपानी पुतळा. क्षणभर प्राध्यापक त्या जपानी पुतळ्याचा विचार करत बसले. इन्स्पेक्टर रूपाने थोडेसे जपानी वाटतात का? आपल्या त्या विचारानंच त्यांना गंमत वाटली. समजा जरी त्यांचं नाक त्या पुतळ्यासारखं चपटं असलं तरी ते एकाएकीच तर तसं झालेलं नाही आहे ना. मग विचार करता करता थकून प्राध्यापक सोफ्यावर बसले. क्षणभर त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले. मग उघडले. सिगरेट ओढत ते समोरच्या भिंतीवरच्या चित्राकडे पाहत बसले. चित्र कसलं ते? नुसते ब्रशचे 2 पट्टे एकमेकांना छेदणारे. उरलेली जागा कोरी. मॉडर्न आर्ट. प्राध्यापकांचं थकलेलं मन आता विचारच करायला तयार नव्हतं. सिगरेट ओढत ते नुसते समोर पाहत सोफ्यावरच बसून राहिले आणि एकदम चटका बसावा तसे ते उठून उभे राहिले. त्यांच्या तोंडून एक निसटती शीळ बाहेर पडली. चुटकी वाजवून ते त्या फ्लॅटच्या बाहेर आले आणि भराभर जिना उतरायला लागले. दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशनमध्ये शिरले. ते शीळ वाजवतच त्यांना पाहिल्याबरोबर इन्स्पेक्टर टिंगल केल्याच्या सुरात म्हणाले, गुड मॉर्निंग प्रोफेसर. गुड मॉर्निंग. आज कसली नवीन थेअरी आणली आहे? बोला. थेअरी बिअरी काही नाही, प्रॅक्टिकलच दाखवतो तुम्हाला. तुमच्या त्या मर्डरच्या चार्जवाल्या माणसाला घेऊन या इकडे. का? तुम्ही त्याच्याकडनं कबुली जबाब मिळवणार आहात? कबुली जबाब नाही, पण मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे की तो बापडा स्वतःच्या मनाने हे काही करत नाही आहे. मग कुणाच्याही असेल, माझ्यासुद्धा. मी दाखवू त्याच्यात हे बदल घडवून. तुम्ही दाखवणार? इन्स्पेक्टर हादरले. हो, मी. का? बघायचं आहे ना तुम्हाला? बघा. इन्स्पेक्टर गांगरून गेले होते. कुठून ही केस आली असं त्यांना झालं होतं. त्यांना स्वतःला काहीच सुचत नव्हतं. प्राध्यापकांचं म्हणणं ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. लॉकअपमधून त्याला बाहेर काढण्यात आलं. रात्रभर तो झोपलाच नव्हता. त्याच्यासमोर खुर्ची टाकून प्राध्यापक बसले.
मला फार वाईट वाटतंय तुमच्या या अवस्थेबद्दल, ते म्हणाले. ती समजून घ्यायचा प्रयत्न करतोय मी. प्लीज ट्राय टू कोऑपरेट. मी विचारतो त्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्या. देणार ना? त्यांनी हात पुढे करत विचारलं. त्या माणसाने आपले हात त्यांच्या हातावर ठेवून वचन दिल्यासारखं केलं. तुमचं आपल्या बायकोवर फार प्रेम होतं, होय ना? हो. आणि तिचंही माझ्यावर होतं. ती फार चांगली होती, अतिशय चांगली होती. तुमचा तिच्यावर विश्वास होता? संपूर्ण. थोडक्यात तिचा खून करायचं तुम्हाला काहीही कारण नव्हतं, अजिबात नव्हतं. आता गेल्या काही दिवसातले प्रसंग आठवायचा प्रयत्न करा. प्रसंग? कसले प्रसंग? एखादा तरी विशेष प्रसंग गेल्या काही दिवसांमध्ये घडलेला आठवतोय? सावकाश सावकाश विचार करून सांगा. काही वेळ तो विचार करत राहिला. इन्स्पेक्टर अस्वस्थ झाले होते. त्यांना यातून काय सिद्ध व्हायचंय तेच कळत नव्हतं. प्राध्यापक मात्र शांतपणे गुडघ्यावर बोटं आपटीत बसले होते. तसं विशेष काही घडलं नाही, तो म्हणाला. पण गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो. मग काय झालं? पुढे झुकून दोन्ही हातांनी आपले दंड पकडत प्राध्यापक म्हणाले. काय पाहिजे तुम्हाला? तो एकदम वरच्या आवाजात किंचाळू लागला. मी सांगितलं ना एकदा, मी तिचा खून केला म्हणून. मग आता काय आणखीन? द्या मला शिक्षा, द्या मला फाशी द्या. मी खून केलाय तिचा. त्याचा आवाज कापत होता. चेहरा लाल बुंद झाला होता. हाताच्या मुठी वळल्या होत्या. त्याच्यातला खुनी परत एकदा जागा झाला होता. हे थांबवायला हवंय? प्राध्यापकांनी इन्स्पेक्टरना विचारलं. म्हणजे तुम्ही हे थांबवू शकता? का नाही? मला सुरू नाही का करता आलं? हे आत्ता तुम्ही सुरू केलं? नेव्हर माइंड. त्या माणसाच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करत ते म्हणाले. इट्स ऑल राईट. तुम्ही काहीतरी सांगत होता. हो. झोपेतून जागा झाल्यासारखा मंद स्वरात तो म्हणाला. काय सांगत होतो बरं मी? इन्स्पेक्टर डोळे विस्फारून बघत राहिले. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत होता. हो. तो शांतपणे सांगू लागला. एवढ्यात एकजण माझ्या केबिनमध्ये शिरला. म्हणाला, माझं खाजगी काम आहे. मी केबिन लॉक करून घेतलं आणि म्हटलं, बोला. मग काय म्हणाला तो? मला म्हणाला, माझ्या डोळ्यात पहा. मला थोडं विचित्र वाटलं, पण मी पाहिलं. तो म्हणाला, नीट चित्त एकाग्र करून पहा. तुम्ही त्याचं ऐकायला नको होतं. असं मला नंतर वाटलं, पण त्यावेळेस तरी काही विचार करण्याच्या आतच मी त्याचं ऐकायला लागलो होतो. ठीक आहे. मग पुढे काय झालं? काय झालं ते मला कळलंच नाही. मी भानावर आलो तेव्हा केबिनचा दरवाजा उघडा होता. तो माणूस निघून गेलेला होता आणि माझं डोकं जाम दुखत होतं. मला वाटलंच हे असंच घडलं असणार म्हणून. प्राध्यापक म्हणाले. इन्स्पेक्टर, या माणसाला कोणीतरी हिप्नोटाईज केलं आहे. हिप्नोटाईज? हो. तेव्हा तुमचं पहिलं काम म्हणजे त्या हिप्नॉटिस्टला शोधून याच्यावरचा अंमल काढून टाकायचा. पण तो हिप्नॉटिस्ट कसा शोधायचा? सिंपल. त्याला ज्यानं या कामगिरीवर पाठवलं त्याच्याकडूनच त्याचा पत्ता मिळेल. कुणी पाठवलं त्याला या कामगिरीवर? जो काल याच्या घरी येऊन गेला त्याने, याच्या पत्नीवर एकेकाळी प्रेम करणाऱ्याने. त्याने याच्याकडे हिप्नॉटिस्टला धाडलं? कशावरून? मी सांगतो. त्याला सूड घ्यायचा होता. दोघांचाही. त्यांच्या संसाराची वाताहत करायची होती आणि स्वतः नामानिराळं राहायचं होतं. त्यासाठी त्याने हिचा खून करणं आणि स्वतः फाशी जाणं हेच व्हायला हवं होतं. पण याचं आपल्या बायकोवर इतकं प्रेम होतं
की यानं जन्मात कधी असलं कृत्य केलं नसतं, म्हणजे निदान शुद्धीवर असताना तरी. त्यासाठी त्या माणसाने काय करावं? त्याने एका उत्तम हिप्नॉटिस्टची मदत घेतली. तो मागेल तितके पैसे देऊन. चष्मा सारखा करीत प्राध्यापक म्हणाले, हिप्नॉटिस्ट त्याला गाढ गाढ मोहनिद्रा आणतो आणि एखादी विशिष्ट गोष्ट दाखवतो. ती दाखवतानाच एका विशिष्ट व्यक्तीविषयी खोल खोल भयंकर द्वेषाची भावना निर्माण करतो, इतकी की याने खून करायला सहज तयार व्हावं. रिव्हॉल्वर हाताशी मिळाल्यास ते कुठे मिळेल हेही तो सांगून ठेवतो. कुठे? टेबलाच्या ड्रॉवरमध्ये, प्राध्यापक म्हणाले. पण प्रत्यक्षात त्याच्या घरातल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये रिव्हॉल्वर कसं येतं? इन्स्पेक्टरने विचारलं. ते तोच हुशार माणूस प्रेझेंट द्यायला आलेला असताना ठेवतो. याची बायको आज चहा करायला गेलेली असताना. हे सगळं पटण्यासारखं आहे, पण ते तसंच आहे हे तुमच्या कसं लक्षात आलं? सांगतो. हा माणूस, तो माणूस, हिप्नॉटिस्ट आणि हे पोलीस स्टेशन, या सगळ्यांना जोडणारी एकच एक गोष्ट आहे. ती कुठली हे समजलं तेव्हा मला या रहस्याचा उलगडा झाला. कुठली? हे बघा, हा माणूस मध्येच एकदम झोपेतून जागा झाल्यासारखा वेगळाच वागतो. त्याआधी त्याच्यावर मोहनिद्रेचा अंमल आहे हे कळणं सोपं होतं. मी अशा केसेस पाहिलेल्या आहेत. अशा केसेसमध्ये मोहनिद्रेत जाणं हे एखाद्या विशिष्ट गोष्टीबरोबर जोडून ठेवलेलं असतं हिप्नॉटिस्टनेच, आणि ती गोष्ट जिथे जिथे पाहिल तिथे तिथे तत्क्षणी हा मोहनिद्रेत जाणार आणि त्याचा आपल्या पत्नीविषयीचा द्वेष जागा होणार. हिप्नॉटिस्टने दाखवून ठेवलेली गोष्ट त्याला खुनाच्या आधी घरात कुणीतरी दाखवायला हवी होती. इथे त्याच्या पत्नीने स्वतःच ती त्याला दाखवली. कुठली गोष्ट? ते प्रेझेंट दिलेलं चित्र. हो, तिने ते दाखवताच तो गाढ मोहनिद्रेत गेला. त्याच्यात तिच्याविषयी द्वेष जागा झाला. त्याला ड्रॉवरमधून रिव्हॉल्वर घ्यायचं हिप्नॉटिस्टने सांगून ठेवलेलं होतं. ते त्याला मिळालं. ते त्याने द्वेषाच्या भावनेपोटी वापरलं. पुन्हा आपण त्याच्या घरी गेलो तेव्हाही ते चित्र तिथे होतंच. पण चित्र इथे कुठे होतं? चित्र महत्त्वाचं नाही आहे इन्स्पेक्टर, त्यातलं चिन्ह महत्त्वाचं आहे. ते चिन्हच हिप्नॉटिस्टनं त्याला त्याच्या केबिनमध्ये दाखवून ठेवलं होतं. कसलं चिन्ह? फुलीचं. त्या चित्रात दुसरं काही नाही, फक्त एक फुली आहे. काल विचार करता करता माझ्या लक्षात आलं, तुम्ही इथे या टेबलाला टेकून उभे होतात. बोलता बोलता तुम्ही उजवा पाय डाव्यावर टाकलात. फुली झाली आणि हा मोहनिद्रेत गेला. तुम्ही पुन्हा टेबलाशी आलात तेव्हा तो नॉर्मल झाला. आत्ताही मी तेच केलं. माझ्या हातांनी दंड पकडून फुलीचं चिन्ह तयार केलं. माझा तर्क खरा ठरला. बघा हवं तर. बोलता बोलता प्राध्यापकांनी 2 बोटं एकावर एक ठेवून फुली केली. तात्काळ तो तरुण ओरडत उभा राहिला, पण प्राध्यापकांनी वेळीच बोटं सोडवली. आता तुमचं काम एवढंच, यातल्या खऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घ्यायचं. तुमचा पोलिसी खाक्या वापरून त्याला बोलतं करायचं. त्याच्याकडून पत्ता घेऊन त्या हिप्नॉटिस्टलाही पकडायचं आणि या बिचाऱ्यावर योग्य ते मानसशास्त्रीय इलाज करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवायचं. आपल्या टकलावरून हात फिरवीत प्राध्यापक शांतपणे म्हणाले,